हॅलो एव्हरीवन. सो सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना इंग्लिश हॅपी न्यू इयर बरं का. तर आजपासून मी स्वतःलाच एक चॅलेंज दिलेलं आहे, ते म्हणजे वर्षाचे 12 महिने 365 डेज रोज एक मिनी ब्लॉग टाकायचा म्हणजे टाकायचाच. सो ही शपथविधी कुठपर्यंत पूर्ण होणार आहे आय डोंट नो, पण ट्राय तर करूयात. असं म्हणत ही सुंदरी निघालेली आहे बाहेर कुठेतरी शूटला जायला. गाडी खूप दिवसांनी काढलेली, त्यामुळे मला लक्षात आलं की गाडीसोबत कोणी ना कोणी काहीतरी किडे करतंय. हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेलच नंतर. माझं तोंड बघा, गाडीला लागल्यावरती ना माझ्या डायरेक्ट थेट मनाला जाऊन लागतं. पण ठीक आहे, होपफुली ह्या वर्षी तरी मी गाडी शिकेनच. बरं, शूटला गेल्यावर मला एक गोष्ट रिअलाईज झाली, लाईफमध्ये पदर पकडणाऱ्यापेक्षा हे झाड जास्त महत्त्वाचं आहे की नाही. शूट झाल्यानंतर मी माझ्या 2 परम मैत्रिणींना भेटली आणि तिथे गेल्यावर मला समजलं की यातल्या एकीचं लग्न ठरलंय. आर यू सिरियस? एवढ्या लवकर लग्न कोण करतं? अगं नका करू, माझ्यावरती प्रेशर येतंय. असं बोलत बोलत तिची अख्खी पत्रिका वाचून काढली. त्यानंतर थोडेसे खिदळलो आणि गपचूप फ्रेंच फ्राईज खाऊन तिथनं निघालो, कारण तिघी असल्यावरती काहीतरी वेगळं होणारच आहे ना. रस्त्यात आम्हाला हा पांडा का मिकी माऊस काय आहे ते दिसलं आणि ह्या बाईचं लग्न ठरलंय, पण मॅच्युरिटी लेवल तेल लावत गेली आहे. ही बाई लगेच गेली आणि त्याच्यासोबत एक फोटो काढला. हे करताना ना खरंच आम्हाला जुने दिवस आठवले, कारण आम्ही असेच होतो. मग आम्ही थेट चायनाच्या लोकांचं जेवण जेवलो आणि मग थोडंसं इमोशनल पार्ट आला. म्हणजे वर्ष इतक्या लवकर कसे गेले काहीच समजलं नाही यार. मला अजून पण वाटतं की आम्ही त्याच मुली आहोत ज्या कॉलेजवरनं क्लासवरनं सुटून घरी यायचो, उन्हाळगिरी करायचो आणि टाइमपास करायचो, आणि कधी लग्नाचं वय झालं हे अजिबात समजलं नाही. आणि यार भीती पण वाटते आणि खूप सारी मिक्स्ड फिलिंग आहे जी कोणाला सांगता येत नाही. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दी ब्लॉग. तुमच्याही मित्रमैत्रिणींचं लग्न होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.